नमस्कार. मी नागेश शर्मागत पुन्हा आपल्या भेटीला आलोय. आजचा एका नवीनच विषय आहे. याच्यामध्ये असं आहे की आपण ज्या दिवशी मार्गात येतो त्या दिवशी आपल्याकडून मार्गदर्शक काकाजी किंवा मार्गदर्शक साहेब कार्यकर्ता काकाजी आपल्याकडून वचन घेतात मरण्याचा, आणि आपण सेवक देतो मरण्याचा वचन. पण अजूनही आम्हा सेवकांचं जो निंदा करण्याची सवय आहे, निंदा करणे झाले नाही बंद. सेवक देतो मरण्याचा वचन आणि निंदा करणे झाले नाही बंद. तर सेवक बांधवांनो, आज आपण आपल्या या विषयाकडे आपण वळूया. आपण या मार्गात आलो, या मार्गाशी जुळलो, या मार्गामध्ये आल्याच्या नंतर सुखी आणि समाधानी झालो. सुखी आणि समाधानी झालो. या मार्गाविषयी आम्हाला थोडं थोडं अनुभव यायला लागला. अनुभव आल्याच्या नंतर आज आम्ही सुखी झालो, समाधानी झालो, त्याग झाला. त्यागाचे हवन कार्य झाले, हवन कार्य झाले, आणि आम्हाला हळूहळू मान सन्मान वाढायला लागला. आणि या मार्गात सर्वात जास्त जर निदर्शनास आले असतील तर निंदा करणारे जे आहेत, एकामेकाची जो खार खातात, ते आपलेच सेवक भाऊ सेवकाचीच निंदा करतात, एकामेकाविषयी टीका टिप्पणी करतात, एकमेकांना काय म्हणतात त्याला, एकमेकांना त्यांचे पाय ओढणी. जर एखादा सेवक पुढे वाढत असेल तर त्या सेवकाचं पाय ओढायचं कार्य जर कोणी करत असेल तर तो आपला सेवकच. एखादा सेवक जर पुढे वाढत असेल तर त्याला सहकार्य न करता त्याचा पाय ओढण्याचे सुद्धा काम केल्या जातोय. हे आज निदर्शनास आलेलं आहे. एखादा सेवक पुढे वाढत असेल तर दुसरा सेवक त्याचा पाय ओढण्याचं काम करतो. आणि बाबांनी आपल्याला पाय ओढायला सांगितलं नाही. जर एखादा सेवक चांगले कार्य करत असेल आणि तुमच्यापर्यंत चांगल्या गोष्टी सांगत असेल तर दुसऱ्या सेवकाला असा वाटतोय की तो पुढे नाही वाढला पाहिजे, तो पुढे वाढायला नाही पाहिजे. पण का म्हणून वाढायला नाही पाहिजे? जर त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी आहेत तर त्या सेवकाने पुढे वाढायला पाहिजे. आणि प्रत्येकाला असं वाटायलाच पाहिजे, प्रत्येकाला असं वाटायला पाहिजे की जर आपली निंदा होत आहे, ज्या वेळेस आपली निंदा होतोय त्यावेळेस समजून जायचं की आपण कुठंतरी यशाच्या पायरीवर आहोत आणि आपण एकामेकाचे पाय ओढत आहोत. ह्याच्यात आम्ही विचार केलं का? आणि का म्हणून ओढतोय? का म्हणून ओढतोय? हा सेवकाचाच नाही तर आपल्या संपूर्ण समाजाचा आणि भारतवासियाचं काम आहे. जर एखादा व्यक्ती पुढे वाढत आहे तर त्याचा पाय ओढण्यासाठी दुसरा व्यक्ती असतो. एक तुम्हाला उदाहरण सांगतो. मी एका मार्गदर्शनामध्ये हा ऐकलेला आहे, एक मार्गदर्शनात ऐकला आहे. हा संभाषण मी जो ऐकलेला उदाहरण आहे, हा उदाहरण सय्यद मुबारक सरांनी सांगितलं होतं. हे त्यावेळेस खरासीच्या शाळेत होते आणि आज ते पारडी तालुका मोहाडी जिल्हा भंडारा या शाळेमध्ये ते मुख्याध्यापक या पदावर आहेत. आणि ते ज्या ज्या ठिकाणी जातात आपली शाळा चांगली सुंदर बनवत असतात. निंदक काय गोष्ट करतात ते निंदकाकडे लक्ष न देता आपल्या कार्याकडे लक्ष देतात. आणि तसंच त्यांनी आपलं एक उदाहरण दिलं होतं. तर एक उदाहरण होता एका, म्हणजे जसा अमेरिका देश आहे, हा इंग्लंड देश आहे. इंग्लंड देशामध्ये प्रत्येक देशाच्या खेकड्यांची प्रदर्शनी होती. प्रत्येक खेकड्यांची प्रदर्शनी होती. तर त्या ठिकाणी इंडिया, पाकिस्तान, अमेरिका, लंडन, ब्राझील, केनिया, विविध देशातून, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका या सर्व देशातून खेकडे पकडून घेऊन जातात. आता इंग्लंडला त्या प्रदर्शनीसाठी सर्व देशातले लोक खेकडे घेऊन त्या ठिकाणी आले. त्या ठिकाणी सर्व खेकडे घेऊन आले आणि त्या ठिकाणी सर्व देशांनी आपापले खेकडे एका काचाच्या भरणीमध्ये त्या ठिकाणी ठेवलं. त्या ठिकाणी ते काचाच्या भरणीमध्ये खेकडे ठेवलं आणि मग जे पंच असतात, आपण ज्यांना इंग्रजीमध्ये जज म्हणतो, डिसिजन घेणारे, ते प्रदर्शनी बघायला जातात की कोणत्या देशाचा खेकडा कसा आहे आणि का त्याचं महत्व आहे. ते जेव्हा बघायला जातात तर पंच बघत जातात. सर्व देशाचे, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, केनिया, जापान, चीन, बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान, तुर्कमेनिस्तान ह्या सर्वांचे, नेपाळ, भूटान या सर्व देशांचे खेकडे बघत जातात. आणि मग इंडियाचा भरणीचा नंबर येतो.
आणि जेव्हा इंडियाच्या भरणीचा नंबर येतो तर त्या भरणीला पाहून म्हणतात की या खेकड्याला, या इंडियाच्या प्रतिनिधित्व कोण करत आहे, इंडियाच्या खेकड्याच्या प्रतिनिधित्व कोण करत आहे त्याला समोर घेऊन या. आणि त्यावेळेस मग तो प्रतिनिधित्व करणारा व्यक्तीला समोर बोलवण्यात आला आणि ते जे जज असतात, जे पंच असतात, ते पंच त्या ठिकाणी त्याला, त्या इंडियाचा जो काय म्हणतात त्याला नेतृत्व करणारा व्यक्ती आहे त्याला बोलतात की बापू रे किंवा दादा रे, भाऊ रे, ह्या सर्व ठिकाणाच्या भरणीवर, काचाच्या भरणीला वरून झाकण लावलेलं आहे आणि तुझीच फक्त एक अशी भरणी आहे की त्याला झाकण लावलेला नाही. प्रश्न समजला? सर्व देशांच्या भरणीला झाकण लावलेलं आहे, पण तुझ्याच भरणीला झाकण लावलेला नाही. तर याचं कारण काय? का म्हणून तू या भरणीचा झाकण लावलेला नाही? तुला भीती नाही का खेकडे बाहेर जाण्याचे? तर तो काय म्हणतो, सर हे प्युअर इंडियन खेकडे आहेत, ओरिजिनल इंडियन खेकडे आहेत, अस्सल इंडियन खेकडे आहेत. म्हणजे का? कारण आहे, हे इंडियन खेकडे आहेत आणि यामध्ये जर एखादा खेकडा बाहेर निघण्यासाठी, जर बाहेर निघण्याचा प्रयत्न करेल, जेव्हा बाहेर निघण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेस दुसरा खेकडा त्याच्या खाली त्याचे पाय ओढण्यासाठी तयार आहे, त्याचे पाय ओढण्यासाठी दुसरा खेकडा तयार आहे. आणि म्हणून मला प्युअर गॅरंटी आहे की या भरणीतला खेकडा बाहेर जाऊ शकत नाही. हा प्युअर इंडियन खेकडा आहे, ओरिजिनल इंडियन खेकडा आहे, असली इंडियन खेकडा आहे. आणि म्हणून हा खालचा जो दुसरा आहे, जो पण खेकडा बाहेर निघण्याचा प्रयत्न करेल, दुसरा खेकडा त्याला बाहेर निघू देणार नाही. हा इंडियन खेकडा आहे आणि हीच कंडिशन आमची आहे. जर आमचा सेवक भाऊ जर कुणी पुढे वाढत असेल त्याला आम्ही वाढू देणार नाही. आमच्या समाजातला व्यक्ती जर कुणी समोर वाढत असेल त्याला आम्ही समोर वाढू देणार नाही. एखादा व्यक्ती आमच्या गावातला जर समोर वाढत असेल तर त्याला आम्ही समोर वाढू देणार नाही. जर आमच्या जिल्ह्यातला एखादा व्यक्ती वाढत असेल त्याला वाढू देणार नाही, राज्यातला वाढत असेल त्याला वाढू देणार नाही, आणि देशातला व्यक्ती वाढत असेल तर त्याला सुद्धा वाढू देणार नाही. हा आमचा भारतीयांची हीच मोठी एक कमतरता आहे, कारण की आम्हाला एकामेकाविषयी जलूस निर्माण होतो आणि म्हणून समोरच्याची आम्हाला प्रगती पाहून होत नाही. आणि ती प्रगती पाहून होत नाही म्हणून आम्ही याची गोष्ट त्याला, त्याची गोष्ट त्याला, त्याच्याबद्दल आम्ही याचे कान भरू, त्याचे कान भरू, आणि कान भरू 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 समोरवाल्याला इतक्या सफाईने गोष्टी सांगतोय की समोरचा व्यक्ती सुद्धा त्या व्यक्तीची गोष्ट ऐकतोय आणि ऐकून सुद्धा विसरतोय की त्याच्यामध्ये जे चांगले गुण आहेत त्या चांगल्या गुणाकडे न बघता त्या निंदकाच्या गोष्टीवर विश्वास ठेवून त्याला कुठंतरी त्याची पाय ओढणी करण्यास तोही त्याच्या मदतीला धावत येतो. हा आमचा इंडियाचा, आमचा भारताचा, आमच्या हिंदुस्थानचे हे कार्य आहेत. म्हणून आमचा भारतीय समोर वाढत नाही. म्हणून आज आमचा भारतातला जो नागरिक आहे, गावातला असेल, शहरातला असेल, कुठंतरी त्याच्या नेतृत्वाला, त्याच्या गुणाला कुठंतरी दाबण्यात येतो. आणि कोण दाबतात? तर हे जलूस करणारे लोक, हे निंदक लोक त्याच्या टॅलेंटला कुठंतरी दाबण्याचा प्रयत्न करतात, जडतात, आणि या जडण्यामुळे त्याला कुठंतरी त्याचे पाय ओढणे करतात. म्हणून बांधवांनो, हा जो माझा जो निरोप आहे तुमच्यापर्यंत सांगायचा मतलब असा आहे की आम्ही ज्या दिवशी मरण्याचं वचन दिला तर मेलेल्या माणसाला चिंता कशाची, लालच कशाची, मोह कशाचा, आणि कोण पुढे वाढत जात आहे त्याचे पाय खिचण्याचा, त्याची निंदा करण्याचा आम्हाला काय? आम्ही मेले आहोत ना. मग मेलेल्या माणसाला याची त्याची निंदा करण्याचा काय अधिकार आहे? काही आम्हाला अधिकार नाही. म्हणून जर तुमच्या गावातला कोणी सेवक भाऊ पुढे वाढत असेल तर त्याची मदत करा, त्याची बुराई, त्याची निंदा करू नका, त्याचा छळ करू नका. तुमचा सेवक वाढत असेल, तुमच्या गावातला वाढत असेल, तालुक्यातला वाढत असेल, जिल्ह्यातला वाढत असेल, या राज्यातला कोणी व्यक्ती जर वाढत असेल तर त्याची मदत करा. जर तुम्ही त्याचा भला करू शकत नाही तर त्याचा वाईटही करण्याचा तुम्हाला हक्क नाही. आणि जर माझा बोलणं आवडला असेल तर खरंच माझा निरोप हा जो तुमच्यापर्यंत पोहोचला, तर आपल्या जीवनात जर चांगला कार्य करायचं असेल, जर एकाच चांगला कार्य करायचं असेल तर कोणी पुढे सामने वाढणारा व्यक्ती असेल, मुलगा असेल, विद्यार्थी असेल तर त्याची मदत करा, त्याला पुढे जाण्यासाठी मदत करा. जर माझं बोलणं आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि असेच विचार ऐकण्यासाठी
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. एवढेच बोलतो आणि आपल्या शब्दांना विराम देतो. सर्वांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार जी, नमस्कार जी, नमस्कार.